डॉक्टर कराळे सरांना विनंती करतो त्यांनी कृषी शक्ती व अवजारे या विषयावर आपणाला मार्गदर्शन करावं ही विनंती. धन्यवाद डॉक्टर कामडी सर. जे आयोजकांनी जो माझ्याकडे विषय दिलेला आहे त्यानुसार मी डॉक्टर संदीप शामराव कराळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली. आज आपण कृषी यांत्रिकीकरण या विषयावर एक मार्गदर्शन घेणार आहोत आणि त्यामध्ये जसं आपण आत्ताच डॉक्टर तुषार देशमुख सरांनी सांगितल्याप्रमाणे हवामान जो आधारित आपण शेती करतो, पण आता शेती करतो म्हणजे नेमकं आपण काय करायला पाहिजे, तर आपण सुरुवातीपासून कोणती यंत्र अवजारे यांचा आपण वापर करायला हवा आणि त्याचा वापर करून योग्य यंत्रांचा वापर करून आपल्या शेतीतील परवडण्यासारखी शेती आपण कशी करावी, यासाठी आपल्याला जे कृषी यांत्रिकीकरणचा जो विषय आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आज यांत्रिकीकरणाचं युग झालेलं आहे, तसंच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जसं माहितीचं सुद्धा एक तंत्रज्ञानाचं सुद्धा युग झालेलं. तर त्यामध्ये हवामानाची माहिती मिळाल्यानंतरच आपण योग्य हवामान असेल तर आपण शेतीसाठी खूप आपण घाई करतो. त्याप्रमाणे योग्य पाऊस असेल, योग्य ऊन असेल तर आपल्याला पुढे आपल्या शेती संदर्भात पिकांची निवड करणं सोयीचं जातं. पण शेतीची तयारी करण्यासाठी आपण सुरुवातीपासून यंत्रांचा अवजारांचा आपण वापर करतो आणि त्यामध्ये जर शेतीची आपण यंत्र अवजारांचा जर विचार केला तर हस्तचलित अवजारे, एक मनुष्यचलित अवजारे जे आपण असतात ते, त्यामध्ये मनुष्यचलित अवजारे सगळे हाताने चालणारे, कारण आपण जे यंत्र छोटेसे आहेत अवजारे जे आहेत ज्याला काम करणारी जे भाग असतात एक किंवा दोन असतो, जसं आपली खुरपी असेल, विळा असेल, हा काय असतात हस्तचलित अवजारे आहे. आणि यामुळे मग आपल्या जेवढे मनुष्य शक्तीवर जेवढी यंत्र चालतील तेवढेच आपण अवजारे आपण चालवतो आणि त्याच्यानंतर थोडीशी जास्त शक्तीची जेव्हा आपल्याला गरज लागते तेव्हा आपण मनुष्यचलित अवजारांचा वापर किंवा यंत्र आणि अवजारांचा वापर आपण नंतर पशुचलित यंत्र आणि अवजारांचा वापर आपण मनुष्यचलित नंतर पशुचलित यंत्र आणि अवजारांचा वापर करतो. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला खूप जास्त शक्तीची आपल्या शेती क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये गरज भासते तेव्हा आपल्याला ट्रॅक्टर चलित किंवा यंत्रचलित शक्ती आणि अवजारांची आपल्याला तेव्हा आपल्याला गरज भासते. त्यानुसार आपल्याला योग्य यंत्रांची निवड आणि आपल्या शेतीचा आकार यामध्ये आपल्याला करणं आवश्यक राहतं. की आपली जर शेतीचा आकार जर खूप मोठा असेल तर छोटे छोटे यंत्रांनी आपल्याला खूप दिवस लागतील, खूप मनुष्यबळ लागेल, पशु लागतील आणि त्याच्यामध्ये आपल्याला वेळेत काम आपलं पूर्ण होणार नाही. जसं पेरणी आहे तर पेरणीचे जे 7, 8, 10 दिवसांमध्ये आपली त्या कालावधीमध्ये आपली पेरणी झाली पाहिजे, तर आपल्याला मग तेवढ्याच कालावधीमध्ये आपलं पूर्ण क्षेत्रामध्ये आपल्याला पेरणी करावी लागेल. तर असं या पद्धतीने आपल्याला सर्व यंत्र आणि अवजारांची जी निवड आहे ही आपल्याला योग्य पद्धतीने करण्यासाठी आपण एक एक यंत्रांचा आपण सुरुवात करू. त्यामध्ये जसं आपण उन्हाळी हंगामामध्ये आपल्या शेतीच्या जेव्हा सुरुवात करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला आपण प्रायमरी टिलेज जेव्हा म्हणतो त्याला प्राथमिक आपल्या शेतीची तयारी करण्यासाठी, सीड बेड प्रिपरेशन करण्यासाठी आपल्याला जमिनीची नांगरटी करणे खूप आवश्यक राहते. आता आपण पूर्व विदर्भामध्ये म्हणा आपण धानपट्ट्यामध्ये हा नांगरटीचा प्रकार हा खूप कमी आहे आणि ट्रॅक्टर चलित नांगरांचा पण वापर खूप कमी प्रमाणात आपल्या ठिकाणी केला जातो. परंतु जेव्हा आपल्याला मोठ्या प्रमाणात जमिनीची उलचापालट करायची असते, वरचा थर खाली आणि खालचा थर वर काढायचा असतो, तर तेव्हा आपल्याला साधारण 1 फुटापर्यंत आपल्याला एक खोदकाम करण्यासाठी आणि पलटी करण्यासाठी आपल्याला हे पलटी नांगर्स असतात, ट्रॅक्टर चलित पलटी नांगर्स असतात, यांना आपल्याला वापर करणं आवश्यक राहतं. आणि याची जी कार्यक्षमता असते या नांगरांची ही 0.46 हेक्टर प्रति तास राहते आणि साधारण 4 ते 6 लिटर आपल्याला प्रति तास याला इंधन लागतं. तर त्याच्यामुळे आपल्याला जो जमिनीचा शेतीचा जो टणक भाग झालेला असतो पूर्ण त्यांनी हिवाळा आणि नंतर मग उन्हाळ्यामध्ये तो टणक भाग झालेला असतो, तो फोडण्यासाठी आपल्याला त्या नांगरांची आपल्याला गरज पडते. आता दुसरा आपल्या भागामध्ये हमखास पाऊस पडतो, जसं आपण आताच देशमुख सरांच्या भाषणामध्ये पाहिलं की हमखास पडणारा पाऊस असल्यामुळे आपल्याकडे 1400 मिलीमीटर पर्यंत आपल्याला पाऊस पडतो. मग परंतु जर धान शेतीमध्ये फक्त आपल्याला थोडीशी पाण्याची गरज भासते, परंतु इतर पिकांमध्ये जास्त पाऊस पडल्यामुळे आणि पाण्याचा निचरा न झाल्यामुळे आपल्याला जी मुळं आहेत, पिकांची जी मुळं आहेत ती पूर्ण जास्त पाण्याच्या संपर्कात राहिल्यामुळे खराब होतात, सडतात. त्याच्यामुळे पानांची पिवळा रंग जातो, पिवळे पान पडतात, पानं गळ होते आणि झाडं पण सडायला लागतात किंवा कुजतात. तर यामुळे आपल्याला हा होऊ नये म्हणून एक पटाशी नांगर जो आहे तो आपल्याला खूप चांगला नांगराचा प्रकार जो आहे खूप चांगल्या प्रकारे आपण त्याच्यामध्ये
वापर करू शकतो. आपण जो पूर्वीचा जो पहिला पलटी नांगर जो पाहिला आपल्याला मोल्डबोल प्लाऊ आपण इंग्रजीमध्ये त्याला म्हणतो, तर त्याच्याऐवजी आपण हा पटाशी नांगर थोडा वेगळ्या प्रकारचा नांगर आहे. तो साधारणपणे आपल्याला 50 सेंटीमीटर खोल म्हणजे अर्धा मीटर पर्यंत आपल्याला खोलीवर हा नांगर आपल्याला करतो. आणि हा आतमधील जो भाग आहे जमिनीच्या आतमध्ये फक्त अशी सरी पाडून जास्तीचं पाणी जे आपल्या शेती क्षेत्रामध्ये साचलेलं आहे तो बाहेर काढण्यासाठी आपल्याला मदत करतो. त्याच्यामुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहते. हवा खेळती राहिल्यामुळे मुळांची वाढ चांगली होते. मुळांची वाढ चांगली झाल्यामुळे जमिनीच्या आतमधील जे अन्नद्रव्य आहेत ही शोषण करणे त्यांना झाडांना सोयीचं होतं आणि त्याच्यामुळे शोषण अन्न पाणी चांगले मिळाल्यामुळे झाडांची पण जोमदार वाढ होऊन आपल्याला उत्पन्नामध्ये चांगल्या प्रकारे फरक पडतो. यामुळे आपल्याला ह्या पटाशी नांगराचा खूप चांगला आपल्याला उपयोग होतो. आणि जमिनीच्या वरचा जो कडक झालेला थर आहे तो सुद्धा फोडून जमीन भुसभुशीत करण्यासाठी सुद्धा ह्या नांगराचा आपल्याला फायदा होतो. आता हा सर्वात चांगला आणि सर्वांना आता एक आवडणारा यंत्र अवजार जो म्हटलं आपण ट्रॅक्टर चलित रोटावेटर हा जो यंत्र आहे हा आता खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे वापरला जात आहे. हा जसं जमीन तयार करण्यासाठी पिकांचे जे अवशेष आहेत ते जमिनीमध्ये अंतर्भूत करण्यासाठी तसेच उभे असलेले जे असतील पिकं असतील तण असतील त्याचे तुकडे करून जमिनीमध्ये गाडण्यासाठी रोटावेटर हा जो यंत्र आहे हा खूप आपल्याला चांगल्या कामामध्ये येतो. आणि याच्यामध्ये जवळपास 4 फूट 5 फूट 6 फूट 7 फुटापर्यंत सुद्धा रोटावेटर आपल्या भारतीय शेतीमध्ये वापरले जातात. त्यापासून 35 हॉर्सपॉवर पासून 35 40 50 55 हॉर्सपॉवर पर्यंत सुद्धा ह्या आपल्याला 55 हॉर्सपॉवर पर्यंत आपण ट्रॅक्टरवर चलित रोटावेटर आपण वापरतो. पण आता भारतीय शेतीमध्ये आहेत, परंतु बाहेरच्या देशांमध्ये जर आपण विचार केला तर एक 10 फूट 15 फूट 20 फुटापर्यंत सुद्धा त्या आकाराचे रोटावेटर 75 80 100 200 हॉर्सपॉवरच्या ट्रॅक्टरवर चालवले जातात. जसं आपल्याकडे जे आकारमान आहे शेतीचं 2 4 5 हेक्टर पर्यंत आहे, परंतु मोठ्या जे युरोपियन किंवा अमेरिकन राज्यांमध्ये जर आपण गेलं तर त्यांचे जमिनीची लँड साईज जी आहे किंवा आकार जो आहे तो 1000 हेक्टर 500 हेक्टर 2000 हेक्टर अशा साईजची क्षेत्र आहे. मग त्यांना 2-2 फुटावर 4 फुटावर ते जर शेतीवर आपण ते जर रोटावेटर करत बसेल तर खूप कालावधी त्यांना त्याच्यासाठी लागतो. मग तो वेळ कमी करण्यासाठी त्यांनी मोठ्या आकाराची इंजिन्स वापरलेले आहेत, ट्रॅक्टर्स वापरलेले आहेत आणि मग त्यासाठी त्यांचे रोटावेटर्स पण खूप मोठ्या आकाराचे असतात. तर हे जे आहेत ती मॉडेल्स जे आहेत ते आपण कस्टमाइज करून आपल्या भारतीय शेतीसाठी उपयुक्त केलेले आहेत. तसेच रोटावेटरचा जो चांगला उपयोग फळबागांमध्ये सुद्धा दिसून येतो, कारण फळबागांच्या आतमधील जे तण आहेत ही तणं जमिनीमध्ये गाडण्यासाठी रोटावेटरचा खूप चांगला काम आपल्याला उपयोग होतो. आता शेतीची पूर्वमशागत जी आहे आपण नांगरटीचा जो आपण भाग पाहिला, आपण जो MB प्लाऊ जो पाहिलेला आहे किंवा पलटी नांगर जो पाहिलेला आहे, त्याच्यानंतर जी तयार झालेली ढेकळे असतात मोठ्या मोठ्या आकाराची ती फोडण्यासाठी सुद्धा हा रोटावेटरचा खूप चांगला उपयोग आपल्या शेतीमध्ये होतो. त्याच्यामुळे सीड बेड प्रिपरेशन जे आहे आपल्याला चांगल्या गादी वाफा आपल्याला तयार करता येतो आणि जमिनीची पूर्वमशागत चांगली झाल्यामुळे आपल्याला पिकांची पेरणी सुद्धा पाऊस आल्यानंतर करणं सोयीचं होतं. आता एक पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठीचे उपयुक्त जे यंत्र आहे हा धान पेरणी मशीन जी आहे हा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला पेरणीसाठी वापरता येतं आणि त्याच्यामधील 2 ओळींमधील अंतर आपण 25 ते 30 सेंटीमीटर 20 सेंटीमीटर आपल्याला जसं हवं तसं आपण ठेवू शकतो. आणि आज आपल्याला धान शेतीमध्ये धान आपण रोवणी हा शब्द ऐकलेला, पण पेरणी आता नवीन या मागच्या 4-5 वर्षापासून आपण धान पेरणी करत आहोत. जुन्या काळामध्ये आपण आवत्या पद्धतीने आपण धान टाकणे याला आपण शेतकरी आपले बरेचसे आवत्या पद्धतीने धान टाकत होते. त्यालाच आपण यांत्रिकीकरणाची जोड देऊन एका ओळीमध्ये आपलं पूर्ण धानाची पेरणी व्हावी म्हणून आपण धान पेरणी मशीनचा वापर आपण त्याच्यामध्ये करत आहोत. आता ह्या ज्या तबकड्या आहेत या तबकड्यांच्या मदतीने किंवा सीड्रिल जे आहेत पेरणी यंत्रांच्या मदतीने आपल्याला जी पेरणी किंवा तबकड्यांच्या मदतीने आपण ठराविक अंतरावर जे बियाणं आहे आपण ते टाकू शकतो. त्याला प्लांटर्स म्हणतो, ज्याच्यामध्ये 2 ओळीतील आणि 2 बियातील अंतर आपल्याला राखलं जाऊ शकतं. आणि सीड्रिल जे आहे धान पेरणी यंत्र आहे त्याच्यामध्ये 2 ओळीतीलच अंतर राखलं जातं, 2 झाडातील अंतर राखलं जात नाही. त्याच्यामुळे आपल्याला प्लांटर किंवा सीड्रिल ह्या 2 पैकी कोणती मशीन आपल्याला वापरायची आहे हे आपल्याला ठरवता येतं. तर हा एक झिरो टिल ड्रिल नावाचा पेरणी यंत्र आहे. त्याच्यामध्ये झिरो टिल ड्रिल नावाचं पेरणी यंत्र आपण जर वापरला तर गव्हासाठी, हरभऱ्यासाठी किंवा रब्बी हंगामासाठी कोणत्याही पिकांसाठी आणि आपल्याला खरीप हंगामामध्ये आपण धानापासून सर्व पिकांसाठी
ह्या यंत्रांच्या मध्ये आपण थोडेसे बदल करून सीड रेटनुसार जो आहे आपल्याला जे लागणारं बियाणं आहे त्यानुसार आपण कमी जास्त अंतर करून आपण सर्व बियाणे आणि खते एकाच वेळेला आपण जमिनीमध्ये पेरू शकतो आणि त्याच्यामुळे आपल्या वेळेमध्ये आणि श्रमांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला बचत होते. त्यामुळे आपण एकदा ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी केल्यानंतर आपल्याला अंतर्मशागत करण्यासाठी सुद्धा खूप चांगली सोप्या पद्धतीने आपल्याला फायदा याच्यामध्ये आपल्याला मिळतो आणि त्यामुळे आतमधली जे अंतर्मशागत जे आपण म्हटलं त्यामुळे छोट्या यंत्रांच्या सहाय्याने अंतर्मशागत करणं पण सोयीचं होतं. तण काढणं सुद्धा आपल्याला सोयीचं होतं. तर त्याच्यामध्ये धान पेरणी मशीनचा जर आपण वापर आता आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी करत आहेत आणि त्याच्यामधून त्यांच्या चिखलणीचा मशीनद्वारे आपण परे टाकण्याचा म्हणजे रोपं तयार करण्याचा आणि पुन्हा ती रोपं उपटून चिखलणी करून लागवड करण्याचा हा जो पूर्ण खर्च आहे हा आपला त्याच्यामधून बचत होते आणि हा सर्व खर्च जवळपास साधारण 7 ते 8 हजारापर्यंत आपल्याला एका एकरमध्ये हा खर्च होत आहे. तर तो आपला पूर्णपणे वाचतो आणि साधारण 1000 रुपयामध्ये आपलं पूर्ण ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी आपली होऊ शकते. म्हणजे 7 ते 8 हजार रुपयाचा खर्च वेळ आपला वाचू शकतो आपला आणि सोबत चिखलणी करण्यासाठी हे जास्त पाणी लागतं परंतु पेरणी मशीनसाठी आपल्याला 100 मिलीमीटर पाऊस जरी पडला असेल तर आपण पेरणीसाठी सुरुवात करू शकतो. तर याप्रमाणे आपल्याला थोडंसं धान पेरणी मशीनचा वापर आपल्याला करता येईल. तसंच BBF प्लांटर जसं आता आपल्याला सुरुवातीच्या आपण सेंद्रिय शेतीमध्ये आपण बोललो त्यामध्ये BBF प्लांटर जे आहे की रुंद सरी वरंबा व टोकन व आंतरमशागत यंत्र जे आहे यामध्ये आपण जे रोटावेटरने तयार केलेला जो बेड आहे चांगल्या प्रकारची जर ढेकळे फोडली तर आपण ह्या BBF प्लांटरचा चांगल्या प्रकारे आपण वापर करू शकतो आणि याचा एक फायदा आहे की कमी जास्त पाऊस झाला तरी पाऊस कमी असेल किंवा जास्त जरी झाला तर कमी पाऊस असेल तर पाणी जमिनीमध्ये मुरवलं जातं आणि जास्त पाऊस झाला तर त्या सऱ्या आहेत त्याच्या मार्फत जास्त पडलेलं पाणी हे शेतीच्या बाहेर काढलं जातं. त्याच्यामुळे दोन्ही परिस्थितीमध्ये हवामानाच्या सोयीनुसार आपल्याला हे यंत्राचा वापर करून BBF प्लांटरद्वारे आपण आपले सोयाबीन सारखे पिके कपाशी सारखे पिके सुद्धा आपण त्याच्यामध्ये पेरणी करू शकतो. तूर पेरणी करू शकतो आणि नंतर त्याच मशीननी आपण आंतरमशागत सुद्धा जसं आपण आपल्याला जो कल्टिवेटर असतो नऊ फारी कल्टिवेटर आपण 9 फारी म्हणतो त्याला कल्टिवेटर म्हणतो तर त्याचा वापर करून आपण आंतरमशागतीचे यंत्र सुद्धा आपण त्याच्यासाठी बनवू शकतो. याचा सुद्धा आपल्याला वापर शेतकऱ्यांनी करणं आवश्यक आहे. तर या आपण मध्ये पाहिलं तर तुम्हाला 4 दिसत आहेत की 4 साडे दिसत आहेत. त्याचप्रमाणे 4 किंवा 5 आता नवीन याच्यामध्ये 5 फणी सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये मिळतात आणि 2 बाजूला 2 नांगर सऱ्या पाडण्यासाठीचे यंत्र दिसत आहेत. तर त्याच्यामध्ये आपण इथे बघू शकता या भागामध्ये सऱ्या सुद्धा आपण सोबत पाडू शकतो. त्याच्यामुळे जो जास्तीचा पाणी आहे तो निचरा करण्यासाठी आणि कमी पावसाच्या कालावधीमध्ये जमिनीमध्ये पडलेला पाऊस मुरवण्यासाठी आपल्याला ह्या सऱ्या उपयोगात येतात. चांगला गादी वाफा तयार होतो आणि चांगला गादी वाफा तयार झाल्यामुळे रोपांची जोमदार वाढ चांगली होते. पाणी निघून जातं, हवा खेळती राहते जमिनीमध्ये आणि पिकांची वाढ पण चांगल्या प्रकारे होते आणि मुळांची वाढ झाल्यामुळे ती जमिनी पासून चांगली जोमदारपणे उभं राहतात आणि छोट्या मोठ्या हवा आली तर आपली पिकं खाली पडत नाहीत आणि तो काढणीच्या वेळेस त्याचा खूप मोठा फायदा आपल्या शेतकऱ्यांना दिसून आलेला आहे. त्याच्यामुळे जो निकरा प्रोजेक्ट्स आहेत हवामान आधारित जे यंत्र अवजारे आहेत किंवा आपल्याला जे नवीन तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये सर्व ठिकाणी BBF यंत्रांचा वापर करण्याची शिफारस ही करण्यात येते. आता वेगवेगळ्या प्रकारची ही पेरणी यंत्र आहेत जसं सीड्रिल जे म्हटलं त्याप्रमाणे BBF झालं, झिरो सीड्रिल झालं आणि हा आता दुसरा एक सीड्रिल आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सीड्रिल प्रमाणे फक्त प्लांटर्समध्ये काय असतं की 2 ओळीतील आणि 2 झाडातील अंतर सारखं ठेवलं जातं आणि सीड्रिलमध्ये 2 ओळीतील आपल्याला अंतर ठेवलं जातं पण 2 बियाणामधील अंतर ठेवलं जात नाही. तर अशा प्रकारे आपल्या गरजेनुसार आपण जो पेरणी यंत्रांचा जो वापर केला तर आपल्याला तो फायदेशीर ठरू शकतो. आता आपण ज्यांनी धानाच्या शेतीचा ज्यांना अभ्यास आहे किंवा ज्यांनी बघितलेला आहे त्यांना लक्षात येईल की रब्बी हंगामामध्ये धानाच्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बिना पेरणीचे क्षेत्र पडलेले असतात. म्हणजे खूप कमी क्षेत्रावर पेरणी केली जाते. साधारण 15 ते 20% फक्त रब्बी हंगामातील पिकं घेतल्या जातात आणि 70 ते 80% क्षेत्र हे खाली असतं, रिकामी असतं. त्याचं सर्वात मोठं प्रमुख कारण असं लक्षात आलेलं आहे की आपली जी जमीन झालेली असते चिखलणी केल्यामुळे खूप कडक झालेली असते धानाची शेती आणि आपल्या बैलांच्या किंवा मनुष्याच्या सहाय्याने ती फोडून ती आपलं बियाणं त्याच्यामध्ये टाकणं हे शक्य होत नाही.
तसेच धानाची धसकटे सुद्धा त्या शेतामध्ये पडलेली असतात, विखुरलेली असतात. मग त्याच्यामध्ये आपल्याला काही पर्याय नसतो की एवढे धसकटे एकतर जाळून टाकणे आणि जमीन कडक झालेली आहे ती फोडणे, याला नांगरटी करणे आणि पुन्हा सीडबेड प्रिपेअर करून त्याच्यामध्ये पेरणी करणे, त्याच्यामुळे हा कालावधी निघून जातो आणि रब्बीची पेरणी ही उशिराने होते. आणि रब्बीची पेरणी उशिराने झाल्यामुळे मग त्याच्यामध्ये पुन्हा रोग किडी आणि त्याला पुन्हा पाणी मिळत नाही, सिंचन मिळत नाही योग्य पद्धतीने, आणि नंतर मग त्याचं जे उत्पादन आहे उत्पादनावर परिणाम होतो. मग हे टाळण्यासाठी आपल्याला रोटोटिलड्रिल नावाचं जो यंत्र आहे की त्याच्यामध्ये समोर रोटावेटर असतो आणि पाठीमागून पेरणी यंत्र असतं. म्हणजे दोन्ही एकाच वेळेला रोटावेटर सोबतच पेरणी आपले एकाच पासिंगमध्ये आपली होऊन जाते. त्याच्यामुळे वेळेची, इंधनाची आणि सर्वच पैशांची आपली बचत होऊन जाते आणि जमिनीमध्ये ओलावा असतानाच आपल्याला हे जे बियाणं आहे जमिनीमध्ये आपल्याला खते सोबतच पेरणी करता येते. त्यामुळे हा पण यंत्र चांगला आहे. फक्त त्याच्यामध्ये आपल्याला जास्त हॉर्स पॉवरच्या ट्रॅक्टरची गरज भागते. आता हा जो पेरणी केल्यानंतर जेव्हा आपली पिकं येतात वाढलेली असतात, मग पिकं वाढल्यानंतर आता दुसरा एक प्रश्न येतो की फवारणीचा जो प्रश्न येतो. आता वेगवेगळ्या प्रकारच्या फवारणी यंत्रांचा आपण आहेत. त्याच्यामध्ये मनुष्यचलित आपण नॅपसॅक स्प्रेअर म्हणतो, जे 16 लिटरचा पाठीवरचा फवारा असतो. त्याच्यानंतर इंजिन चलित सुद्धा फवारणी यंत्र आहेत. आता त्याच्यानंतर आता ड्रोननी सुद्धा फवारणी केली जात आहे. परंतु आता एक ट्रॅक्टर चलित असतात किंवा बैल चलित पण पॉवर असिस्टेड स्प्रेयर्स असतात, ज्याच्यामध्ये यंत्राद्वारे आपल्याला पंपिंग केलं जातं आणि खूप मोठ्या प्रमाणात जे बूम आहे ती बूम आपल्याला इथे दिसते. त्याप्रमाणे एकाच वेळेला 8-10 आपल्या सऱ्यांवर आपल्याला चांगल्या प्रकारे फवारणी केल्या जाते. आणि नोझल्स जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात आपण पहा, साधारण 16 नोझल्स आहेत. त्याच्यामुळे थोड्या 8 सरींवर आपल्याला त्याच्याद्वारे फवारणी करता येते. आज फवारणीसाठी फवारा पकडण्यासाठी आपल्याला मजूर मिळत नाहीत आणि कारण दिवसभर 16 लिटर पाण्याचं ओझं आपल्या पाठीवर घेऊन दिवसभर आपल्याला वापरणं, फवारणं, मग वेळेचं खूप वेळ मिळत नाही. खर्चिके बाब आहे, पाऊसच मध्ये पडतो, चिखल असतो. तर त्या दृष्टीने आपल्याला हे पॉवर असिस्टेड फवारणी यंत्र जर आपण वापरले तर खूप चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा होऊ शकतो. आणि याची किंमत फक्त 430 रुपये प्रति तास होतं आणि एका तासामध्ये 1 ते 1.5-2 हेक्टरपर्यंत पण आपण फवारणी करू शकतो. म्हणजे जर टर्निंग्स कमी असतील, मोठं क्षेत्र असेल, एका वेळेला वापरता येत असेल तर एका वेळेला आपल्याला हा फवारा उपयोगात येतो. आणि साधारणपणे ट्रॅक्टर चलित आपण ही यंत्र घेतली तर साधारणपणे 1.5 ते 2 लाख रुपयापर्यंत याची किंमत आहे. तर धान रोवणी यंत्र आपण जे आहे रोवणी यंत्र आहे हा धान रोवणी यंत्रामुळे आपल्याला जे मॅट नर्सरी आहे तर धानाच्या क्षेत्रामध्ये मॅट नर्सरी केल्या जाते. आपण अगोदर जी नेहमीच्या पारंपरिक जी रोपवाटिका आहे त्याच्यामध्ये आपण पूर्ण याच्यामध्ये शेतीमध्ये आपणच बेड तयार करून त्याच्यामध्ये आपण रोपवाटिका तयार करतो. पण जेव्हा आपल्याला यांत्रिकी पद्धतीने आपल्याला रोवणी करायची असते तेव्हा आपल्याला मॅट नर्सरी आपण करतो तयार. आणि ह्या जे समोर दिसत असलेले जे खाचे आहेत, या ठिकाणची जी खाचे आहेत या खाच्यांमध्ये आपल्याला जी आहेत आपली रोपं टाकावी लागतात. आणि ही जी आहेत अशा प्रकारची मॅटवर तयार केलेली जी रोपं आहेत या ठिकाणी टाकून एका रेषेमध्ये, एका ओळीमध्ये ही अशी रोपे लागवड केल्या जाते. म्हणजे साधारण ही 2 ते 3 माणसांच्या मदतीने आपण ही रोवणी करू शकतो. त्याच्यामुळे आपला खर्च सुद्धा वाचतो, वेळ सुद्धा वाचते. रेषेमध्ये, एका ओळीमध्ये आपल्याला रोवणी होते आणि 2 रोपातील अंतर सुद्धा आपल्याला ठेवता येतं आणि कमी कालावधीची रोपं सुद्धा आपल्याला रोवणीसाठी या ठिकाणी वापरता येतात. त्यामुळे धान रोवणी यंत्रांचा खूप चांगला फायदा आपल्याला दिसून आलेला आहे आणि शासनाच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये सुद्धा धान रोवणी यंत्र आता उपलब्ध आहे, त्याचा सुद्धा शेतकरी फायदा घेऊ शकतात. तर यामध्ये जी मॅट नर्सरी जी म्हटलं आपल्याला की मॅट नर्सरी तयार करण्याची इथं पद्धत दाखवलेली आहे. तर यामध्ये जे आहे ही अशी जी प्रकारची जी बियाणं आहे आपण बियाणे निवडतो, त्याच्यानंतर हे अशा प्रकारे बेड तयार करून खाचे तयार करतो. त्यामध्ये थोडीशी शेण असेल, बारीक माती असेल, वाळू असेल ती जमा करतो आणि या ठिकाणी अशा पूर्ण बियाणांना या खाच्यांमध्ये आपण टाकतो आणि वरून मातीचा लेप आपण त्याच्यावर लावतो, थर लावतो आणि ते झाकून थोडंसं ठेवलं, पाणी त्याच्यासाठी मारलं की मग आपल्याला एक 15 दिवसांमध्ये चांगल्या प्रकारची ह्या हिरवीगार रोपांची निर्मिती आपल्याला करता येते. आणि मग ही जी ट्रे नर्सरी आहे किंवा मॅट नर्सरी आहे याच्यातले जे रोपं आहेत ह्या प्रकारची रोपं ही जी नर्सरी आहे या ठिकाणी आणून टाकल्या जातात.
आता मॅटची साईज जी असते, ह्या मशीनच्या खाच्याची जी साईज असते तीच ती मॅटची साईज असते. त्याच्यामुळे आपल्याला 4-5 म्हणजे सेंटीमीटर पासून रोपं तयार झाली तरी आपल्याला ती लागवडीसाठी योग्य होऊन जातात. आणि आपल्याला जो खर्च आहे परे तयार झाल्यानंतर, रोपं तयार झाल्यानंतर उपटून शेतामध्ये नेऊन लावण्याचा जो खर्च आहे तो थोडासा कमी होऊन जातो. आणि जवळपास 2 तासामध्ये जर क्षेत्र मोठं असेल तर 1 एकरची रोवणी आरामशीर आपण त्याच्यामधून करू शकतो. आणि मॅट नर्सरी करण्यासाठी पण जास्तीत जास्त 2 मजुरांच्या मदतीने आपण मॅट नर्सरी तयार करू शकतो. आता आपण रोवणी पाहिली, पेरणी यंत्र आपण पाहिली. आता रोवणी पेरणी झाल्यानंतर जेव्हा आपल्याला फवारणी यंत्रांचा सुद्धा आपण त्याच्यामध्ये उपयोग पाहिला. आणि सर्व काढण्यासाठी जी मजुरी लागतात की ते धान कापणीसाठी आपल्याला मजूर जास्त मिळत नाहीत, कारण एकाच वेळेला सर्व क्षेत्रावरील कापणी आलेली असते. रोवणीचं सुद्धा तसंच आहे, एकाच वेळेला सर्व गावातील शेतकऱ्यांची जी रोवणी आलेली असते. मग त्यावेळेला आपल्याला एक मजुरांचा कमतरता किंवा तुटवडा भासतो. मग त्या ठिकाणी स्वयंचलित धान कापणी यंत्रांचा आपण उपयोग करू शकतो. आपल्याला कापणी यंत्रांचा उपयोग करताना कोणत्याही पद्धतीने धान पेरलं असेल, रोवणी केला असेल किंवा फोकीव पद्धतीने, आवत्या पद्धतीने जरी केला असेल तरी पण याचा काही संबंध येत नाही. स्वयंचलित धान कापणी यंत्राने आपण त्याचं कापणी करू शकतो. एका दिवसामध्ये 1.5 हेक्टरपर्यंत, आपण 2 हेक्टरपर्यंत पण आपण कापणी आपल्याला करता येते. आणि जो आपल्याला कापणीचा जो खर्च आहे आणि जो वेळ आहे, श्रम आहे, याची आपल्याला बचत करता येते. आणि जे पारंपरिक पद्धतीपेक्षा आपण कापणी केली तर आपल्याला नुकसान जे आहे खूप कमी होतं. कारण जो सर्वा पडला, आपण जे शेतामध्ये आपण जे म्हणतो की गळालेलं असतं धान, तर तो पडण्याची खूप कमी शक्यता असते. आणि एका ओळीमध्ये ते बाजूला पडल्या जातं आणि त्याच्यातून कापताना कोणतंही सुटत नाही. धान मुळापासून कापलं जातं आणि ते सुटत नाही, एका रेषेमध्ये ते पडतं. वाळवण्यासाठी सुद्धा ते आपल्याला सोपं जातं. आणि वाळवणी केल्यामुळे मग बांधणीसाठी सुद्धा सोपं जातं आणि पेंढे उचलण्यासाठी सुद्धा आपल्याला पण ते सोपं जातं. तर ह्या पद्धतीने स्वयंचलित धान कापणी यंत्र, किंवा त्याला इंग्रजीमध्ये आपण रिपर असं म्हणतो, तर ह्या रिपरचा उपयोग आहे. आणि एकच व्यक्तीच्या सहाय्याने आपण त्याला वापरू शकतो. कॅम्को, ग्रीव्ज या कंपनीचे रिपर्स आहेत किंवा VSTचे पण रिपर्स आहेत. हे आपण जर वापरली तर आपल्याला याच्यासाठी सुद्धा उपयोगात होऊ शकतो. जशा पद्धतीने आपल्याला मनुष्यचलित कापणी यंत्रावर चालणारं कापणी यंत्र आहे, तसंच आपल्याकडे मोठ्या प्रमाणात जर धान शेती असेल, गहू असेल, तर याच्यासाठी आपल्याला ट्रॅक्टर चलित धान कापणी यंत्र पण आपल्याला वापरता येतं. ह्या पद्धतीने आपण पिक्चरमध्ये जसं पाहत आहात, पूर्ण समोर जो आहे तो रिपर जो आहे, रिपरची अटॅचमेंट आपण ट्रॅक्टरला लावलेली असते. आणि 8 फुटापर्यंत हा कटर बार असतो आणि तो एका वेळेला 8 फुटावरचं ते धान कापून, किंवा गहू असेल तर गहू कापून एका बाजूला तो टाकतो. त्याच्यामुळे खूप फास्ट आपलं जे आहे जोरात काम होऊन जातं आणि वेळेत आणि पैशात आपली खूप मोठी बचत होते. आणि ट्रॅक्टरचाच आपला नेहमीच ऑपरेटर असल्यामुळे कोणत्याही ट्रॅक्टर चालवणारा चालक ही यंत्र आपल्याला सोप्या पद्धतीने वापर करू शकतो या यंत्रांचा सुद्धा. जसं फ्रंट माउंटेड आणि रिअर माउंटेड प्रकारचे जे धान कापणी यंत्र असतात, एक म्हणजे समोर लावून सुद्धा आपण कापणी करू शकतो आणि ट्रॅक्टरवर पाठीमागे सुद्धा लावून आपण कापणी त्या पद्धतीने करू शकतो. आता त्याच्यानंतर मग कापणी केली तर आपल्याला मळणी सुद्धा करावी लागते. मग कापणी आणि मळणी जर एकाच वेळेस केलं तर कसं राहील, यासाठी मग संशोधनामधून मागच्या 100 वर्षापासून यावर संशोधन चालू असताना आता खूप आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तो कंबाईन हार्वेस्टर्स आता आलेली आहेत. त्याच्यामध्ये कंबाईन हार्वेस्टर म्हणजे कंबाईन काय केलेलं आहे, एकाच वेळेला कापणी आणि मळणी ही कंबाईन केलेली आहे. म्हणजे एकाच वेळेला कापणी पण होते आणि एकाच वेळेला मळणी पण होते. म्हणजे सोबत कापणी सोबत मळणी झाल्यामुळे आपली शेती क्षेत्र जे आहेत पूर्ण एका तासामध्ये कापणी मळणी करून धान आपल्या बाजूला काढला जातो आणि आपलं क्षेत्र आहे पुढच्या हंगामासाठी, रब्बी हंगामासाठी, पेरणीसाठी हे तयार होऊन जातं. आणि त्याच्यामध्ये 2-3 प्रकारचे आहेत यंत्र जे आहेत माउंटेड, जे आहे ट्रॅक्टरवर सुद्धा आपण जे कंबाईन हार्वेस्टर आपण जोडू शकतो, किंवा स्वतःचेच इंजिन असलेले फक्त कंबाईन हार्वेस्टरचंच काम करणारी जी यंत्र आहेत, कंबाईन हार्वेस्टर सुद्धा आपण त्याच्यासाठी वापरू शकतो. तर ह्या प्रकारे जे एका वेळेला आपण कंबाईन हार्वेस्टिंग केल्यामुळे साधारण 2,000 रुपये प्रति एकर प्रमाणे आपला खर्चामध्ये आपण खर्च 2,000 रुपये प्रति एकरच्या खर्चामध्ये आपण कापणी आणि मळणी हे एकत्र करू शकतो. बांधणीची गरज पडत नाही.
तर ह्या प्रकारे फक्त एक थोडंसं आपलं नुकसान होतं की आपला जो भुसा आहे किंवा आपला जो तणीस आहे हा पूर्ण क्षेत्रामध्ये पसरला जातो. पण ज्याला जर जमिनीमध्ये तो गाडायचा असेल, गाडून टाकायचा असेल, तर मग ते आणखी पण त्याच्यामध्ये फायदेशीर होतं. नसेल तर ते आपल्याला वेगळ्या पद्धतीने जमा करावा लागतो. आणि मग जो पीक अवशेष जो आपल्याला जर आपण कंबाईन हार्वेस्टरने कापल्यानंतर जी पीक अवशेष पडलेली राहतात शेतामध्ये, मग ती जमा करण्यासाठी सुद्धा आपल्याला रेकर मशीन जे आहेत, ट्रॅक्टर चलित आहेत, रेकर मशीन्स आहेत की जे पडलेला जो आपला पूर्ण तणीस आहे शेत किंवा धानाचं गव्हाचे अवशेष असतील ते एका ठिकाणी रेकर मशीननी जमा केल्या जातात, एका ओळीमध्ये जमा केल्या जातात. आणि मग एका ओळीमध्ये जमा केल्यानंतर बेलर नावाची एक मशीन असते, ती बेलर्सनी ती पूर्ण जी तणीस आहे ते आतमध्ये ओढल्या जाते, जमा केल्या जाते आणि त्याच्या गठान आपण गाठी तयार करून, बेल्स तयार करून ते बाजूला टाकल्या जातात. आणि जेणेकरून खूप मोठ्या प्रमाणात जो पडलेला आपला जो धान असेल, तणीस असेल किंवा हिंदीमध्ये आपण त्याला पराली म्हणतो, ते एकत्र केले जाते आणि त्याची गाठ तयार करून आपल्या जनावरांच्या चाऱ्यासाठी किंवा आता इंधन बनवण्यासाठी, जैव इंधन बनवण्यासाठी किंवा आपल्याला पॅकिंगमध्ये किंवा प्लायवूडमध्ये वापरण्यासाठी सुद्धा हा जो अवशेष आहेत, पिकांचे अवशेष आपण एकत्र करू शकतो. आणि त्यासाठी रेकर मशीन आपल्याला खूप चांगली आणि आपल्याला फायदेशीर आहे. साधारणपणे 25 हॉर्स पॉवरपासून त्याच्या पुढच्या चालणाऱ्या ट्रॅक्टर्सवर किंवा यंत्रांवर ही रेकर मशीन्स चालतात. तर हे जे पेंडी बांधणे जे म्हटलं आपण, बेलर्स जे म्हटलं, तर ही जी मशीन आहे त्या स्क्वेअर बेलर्स आपण तो स्क्वेअर बेलर्स हा आपल्याला बेल्स आहेत त्या तयार केल्या जातात. म्हणजे जो पडलेला तणीस आहे हा आपल्याला जमा करून त्याच्यामधून आपल्याला गठान तयार करता येते, बेल्स तयार करता येते. आणि मग त्याच्यामुळे उचलण्यासाठी आपल्याला खूप सोपं जातं, वाहतुकीसाठी सोपं जातं, वजन करण्यासाठी सोपं जातं, साठवणुकीसाठी सोपं जातं, जनावरांना खाऊ घालण्यासाठी पण सोपं जातं. आणि त्याच्यापासून नाश, आपल्या जो पिकांच्या अवशेषांचा नाश होत नाही. कारण आपल्या मोठ्या प्रमाणात भारतीय शेतीमध्ये आपण चारा म्हणून त्याचा आपण उपयोग करत असतो. तर मग हा आता यावर्षी जर आपण पाहिलं तर कमी पाऊस असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात दुष्काळ आहे, जनावरांना चाऱ्याची टंचाई आहे. मग चारा वेळेत न भेटल्यामुळे त्यांचं खूप कुपोषण होऊन जातं, जनावरांचं दूध उत्पादन होत नाही. मग हे सगळं टाळायचं असेल तर ज्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला चारा किंवा हे आपण तणीस आहे त्याच्या गठान तयार करून आपण दुसऱ्या भागामध्ये आपण त्यांना पाठवू शकतो. आणि त्याच्यातून आपल्या शेतकऱ्यांना 2 पैसे जास्तीचं उत्पादन आपल्याला होऊ शकतं या गठांमधून, बेल्समधून. दुसरं एक आहे डिसेंटिग्रेटर, आपण एक यंत्र आहे. जे काही आपल्या शेतीतील अवशेष असतील यांना आपल्या जमिनीमध्ये आपण झाडा, पाला, पाचोळा जर टाकला त्याच्यामध्ये आणि त्याच्यामधून जर भुसा किंवा भुकटी तयार केल्या जाते या डिसेंटिग्रेटर यंत्रामधून, तर त्याच्यामध्ये सिंगल HP, 3 फेज HP दोन्ही सिंगल फेज किंवा 3 फेजवर पण चालणारे डिसेंटिग्रेटर यंत्र आहे. त्याच्यामुळे सगळ्या ज्या भुगा तयार करण्याचं जे आहे, बारीक करण्याचं जे काम आहे त्या आपल्याला याच्याद्वारे केलं जातं. आणि त्याची कार्यक्षमता ही 180 ते 200 किलो प्रति तास एवढी असते डिसेंटिग्रेटर यंत्राची. तर त्याच्यामुळे हा कार्डबोर्ड, प्लायवूड बनवण्यासाठी, गांडूळ शेतीसाठी किंवा आपल्याला मल्चिंग म्हणून सुद्धा या अवशेषांचा आपण वापर करू शकतो. जसं समजा पराठी आहे, कापसाची पराठी असते किंवा कापसाची आपण खोड म्हणतो, तर त्याला आपण आतमध्ये टाकलं तर त्याचा पुरा भुगा आपल्याला पडू शकतो. त्याच्यापासून आपण ब्रिकेट्स पण, आपण वेगवेगळ्या प्रकारचे साईजचे वेगवेगळे ब्रिकेट्स पण आपण तयार करू शकतो. आपल्या भागात जंगल असेल तर खूप मोठी छोट्या आपण जे झुडपे असतात, पडलेले गवत असतात, आपण ती सहसा आपण जाळून टाकतो ती. तर ती न जाळता जर आपण याच्यामध्ये पिकांमध्ये अवशेष केले, डिसेंटिग्रेट केलं, त्याचा बारीक भुकटी तयार केली आणि ती आपण जर वापरली तर आपल्याला सेंद्रिय खत म्हणून, गांडूळ खतासाठी, सेंद्रिय खतासाठी, आपल्याला मल्चिंगसाठी याचा उपयोग होऊ शकतो. आणि याच्यातून सुद्धा आपण चांगल्या प्रकारे पैशांचं उत्पादन आपण घेऊ शकतो. आता जी यांत्रिकीकरण म्हटलं की आपण सर्वात अगोदर आपल्याला लक्षात येतं तो ट्रॅक्टर. म्हणजे यंत्र अवजारे जी चालवण्यात आता सर्व ट्रॅक्टर चलित यंत्र अवजारे झालेली आहेत सर्वात जास्त. त्याच्यामध्ये पण आपल्याला 2 प्रकारचे ट्रॅक्टर असतात, 2 व्हील ड्राईव्ह आणि 4 व्हील ड्राईव्ह. म्हणजे 2 व्हील ड्राईव्ह म्हणजे जसं असतं की ट्रॅक्टर आपण बघितल्यानंतर लक्षात येते की त्याचे पाठीमागचे 2 चाकी मोठे असतात आणि समोरचे चाकी छोटे असतात. तर तो ट्रॅक्टर सहसा 2 व्हील ड्राईव्ह असतो. आणि 4 व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टरमध्ये पण थोडासा आकार मागचा कमी असतो आणि पुढच्या ट्रॅक्टर्स टायरचा थोडा मोठा असतो आणि त्याला 4ही चाकं एका वेळेला पॉवर दिल्या जातात. आणि 2 व्हील ड्राईव्ह मध्ये फक्त 2 चाकांना पॉवर असते, त्याच्यामुळे ते फक्त पुढे पुढे ढकलतात.
आणि 4 चाकीमध्ये पॉवर आपल्याला चारही चाकांना पॉवर दिल्यामुळे 4 व्हील ड्राईव्हमध्ये आपल्याला कमी वजनाचे ते झालेले असतात, परंतु थोडीशी किंमत त्याची जास्त असते. आपण धान शेतीमध्ये 4 व्हील ड्राईव्हचा आपण जास्त वापर सांगतो, कारण ती फसण्याची शक्यता कमी असते. आणि आपल्याला जी मोठी बॅलन्सिंग जो फॅक्टर असतो, बॅलन्स असतो, तो बॅलन्स सांभाळला जातो. आणि बॅलन्स सांभाळल्यामुळे त्याच्यामध्ये वजनाचं जे असतं ते सुद्धा आपल्याला फायदेशीर होतं. किंवा चढ असेल, उतार असेल तर 4 व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टरचा चांगला उपयोग आपल्याला शेतकऱ्यांना करता येतो. तसेच छोटा ट्रॅक्टर, आपण मिनी ट्रॅक्टर ज्याला म्हणू शकतो, असे पण ट्रॅक्टर्स आता खूप मोठ्या प्रमाणात फळबागांमध्ये वापरल्या जातात. आपण संत्रा, आपला नागपूरचा संत्रा प्रसिद्ध आहे, त्याच्यामध्ये आतमधील भागातील अंतर्मशागत करण्यासाठी आपण छोट्या ट्रॅक्टरचा आपण वापर करू शकतो. तसेच पॉवर टिलर्सचा सुद्धा आपण 8 HP पेक्षा कमी किंवा 8 HP पेक्षा जास्त हॉर्स पॉवर असलेले आपल्याला पॉवर टिलर सुद्धा आपण वापरू शकतो. आणि त्याच्या यंत्रांचा जो वापर आहे आपल्या गरजेनुसार, आपण जसं आपल्याला किती अश्वशक्तीचा जो यंत्र आहे तो लागणार आहे, आपल्या शेती धारणा किती आहे, आपल्याला स्वतःच्या शेतामध्ये वापरायचं आहे की भाडेतत्वावर वापरायचं, हे सुद्धा आपण ठरवू शकतो. आणि यांत्रिकीकरण आपल्या गरजेनुसार आपण त्याच्यातलं निवड आपण करू शकतो. आता दुसरे जे छोटे छोटे मशीन आहेत की पॉवर विडर्स मशीन आहे, क्रॉप रिपर आपण जे पाहिल्यानुसार, तर तो पॉवर विडर जो मशीन आहे की तो आपल्याला ट्रॅक्टर सारखंच पाठीमागून तो रोटावेटर चालवतो, पण एक 8 आपल्याला 2 हॉर्स पॉवर पण तो सुरुवात होतो. 2 हॉर्स पॉवर, 5 हॉर्स पॉवर असे आपल्याला छोट्या छोट्या हॉर्स पॉवरमध्ये हे पॉवर विडर आपल्याला मिळतात. आणि जेणेकरून आपण 2 पराठीमधील, कपाशीमधल्या 2 ओळींमध्ये, पिकांमधील 2 ओळींमध्ये सुद्धा याचा आपण वापर करून आंतरमशागत करू शकतो. झाडांच्या जवळ बुंध्याला सुद्धा आपण आंतरमशागत त्याच्यामधून करू शकतो. आणि हा कोपऱ्यातला जो रिपर कम बाइंडर जो आपण यंत्र आता जे पाहिला, हा जर यंत्र तुम्ही बघितला तर हा तुम्हाला एकाच वेळेला धानाची किंवा गव्हाची कापणी पण सोबतच करत आहे आणि कापणी सोबत करून त्याची पेंडी सुद्धा बांधून टाकत आहे स्वतःच. म्हणजे आपला जो कापणी केल्यानंतर पेंड्या बांधण्याचा जो खर्च आहे तो वाचतो आणि आपल्याला सरळ सरळ एका वेळेला कापणी आणि बांधणी होऊन जाते. आणि आपल्याला मग फक्त तो जो पेंडा आहे उचलायचंच काम राहत. म्हणजे नुसती कापणी करून सोडण्यापेक्षा एका वेळेमध्ये आपण पेंडा सुद्धा त्यांनी बांधू शकतो. असे 2 in 1 मशीन रिपर कम बाइंडर हे यंत्र आहे. यामध्ये समोरचं जे आता आपण पाहिलं रिपर, तर आपण बघितलं पोस्ट होल डिगर. आता आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड आपण करतो, आपल्या आजूबाजूच्या क्षेत्राला कडेवर आपण लावतो किंवा आपल्याला कुंपण करायचं असतं, त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला पोस्ट होल डिगर जो आहे ट्रॅक्टर चलित, आपल्याला 8 इंच, 15 इंच, 16 इंच, 32 इंच किंवा त्याच्यापेक्षाही जास्त साईजच्या आकाराचे खड्डे पाडण्यासाठी आपल्याला पोस्ट होल डिगरचा यंत्राचा वापर आपण करू शकतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला खड्डे खोदण्याचा जो खर्च आहे तो आपल्याला कमी होतो. साधारण एका मिनिटामध्ये 1 खड्डा खोदू शकतो आपण, म्हणजे 60 सेकंदामध्ये 1 खड्डा खोदण्याचं आपण स्पीड आपण त्याच्यामध्ये, म्हणजे एका तासामध्ये 60 खड्डे आपण करू शकतो. एका तासामध्ये त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण झाडं लावण्यासाठी खड्डे पाडू शकतो. तसेच न्यूमॅटिक प्लांटर आहे, एक हाय प्रोफाईल आहे जो हवेच्या दाबानुसार नियंत्रित करून बियाण्यांची निवड करून तो योग्य ठिकाणी बियाणे ठेवणे आणि बियाणे आपल्याला खोलीवर पेरणी करण्यासाठी न्यूमॅटिक प्लांटरचा वापर केला जातो. तसं इन्क्लाइन प्लेट प्लांटर आपल्याला आहे. तसं आपल्या भागामध्ये आता मध्य प्रदेशमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला बटाटा किंवा पोटॅटो आपल्याकडे भागात लावल्या जातात. आपल्या नागपूरच्या भागात काही भागामध्ये लागवड केली जाते, त्या बटाटा लागवड यंत्र पण आहे. आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला केला जातो, तर भाजीपाला करण्यासाठी पण, भाजीपाला लागवडी करण्यासाठी पण व्हेजिटेबल प्लांटर्स आहेत. हे ट्रॅक्टर चलित आहे, तुम्ही फक्त सऱ्या सोबतच पाडणार, बियाणे फक्त रोपं घेऊन बसायचं. ही जी पाठीमागची 2 व्यक्ती आहेत त्या रोपं एक एक सोडत राहतात आणि ठराविक अंतरावरती रोपं रोवणीचे कामं ते व्हेजिटेबल प्लांटर्सच्या यंत्राच्या सहाय्याने आपण ही करू शकतो. आता जी आपण पाहिली यंत्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत, त्यामध्ये मोल्डबोल प्लाऊ म्हणून आपण त्याला, रिव्हर्सिबल प्लाऊ असेल, हायड्रॉलिक प्लाऊ, चिझल प्लाऊ हे आहेत, सबसॉयलर्स आपण पाहिले. आणि ही पाडलेली जी मोठी मोठी ढेकळी आहे ती फोडण्यासाठी आपल्याला डिस्क प्लाऊ, आपण हा सुद्धा नांगरटीचाच प्रकार आहे, फक्त ह्या चकत्या आहेत, त्या चकत्यांचा वापर करून आपण चांगल्या प्रकारे ती जी जमिनीची तयार झालेली जी ढेकळे आहेत ही फोडल्या जातात. आणि हा जी कडक झालेली जमीन आहे, जसं धान शेती नंतर कडक जमीन होते, ती फोडण्यासाठी या डिस्क प्लाऊचा आपण वापर करू शकतो आणि आपण आपली कडक झालेली जमीन सुद्धा फोडू शकतो. या वेगवेगळ्या प्रकारचे यंत्र अवजारांचा आपण वापर करावा.
सोबत कल्टिवेटर आपण पाहतो, प्रत्येक ट्रॅक्टर चालकाकडे एक कल्टिवेटर असतो. डिस्क हॅरो ज्या आहेत, चकत्या आहेत, त्याला सुद्धा म्हणजे खाचा पाडलेल्या आहेत. यांनी सुद्धा आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणात जमिनीचे ढेकळे फोडण्यासाठी उपयोग होतो. पॉवर हॅरो जो आहे की त्याच्यातील जे छोटे छोटे बेड एकाच वेळेला तयार केल्या जातात. जो नांगरटी केलेली जमीन आहे त्या पॉवर हॅरोच्या उपयोगाने पूर्ण बेड किंवा जे ढेकळे फोडून पेरणी योग्य जमीन एकाच वेळेला केली जाते. लँड लेवलर्स जे आहेत की जे आपल्याला उतार आणि चढ असं जमिनीमध्ये तर पाणी थांबत नाही, समतल झालेली नसते जमीन, तर मग आपल्याला पाण्याचं एका ठिकाणी जास्त पाणी राहते, एका ठिकाणी कमी राहतं. तर तसं जर झालं तर त्याचा फायदा होण्यापेक्षा नुकसान जास्त राहतं. आणि जिथं पाणी साचतं त्या ठिकाणी मुळांची जास्त पाण्यामध्ये राहिल्यामुळे सडतात, खराब होतात, कुजतात. आणि आपल्याला याच्यामध्ये जिथे पाणी थांबलेलं नसेल त्या ठिकाणी त्याला पाणी मिळत नसल्यामुळे ते बाकीची झाडं सुकतात. त्यामुळे लेवलिंग करणं खूप आपल्याला उपयोगात असतं, समतल करणं जमीन खूप आवश्यक राहतं. त्यामध्ये लेझर लँड लेवलर नावाचं जे यंत्र आहे हे आपल्याला ट्रॅक्टर चलित यंत्र आहे, हे आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मदत करतं लेझर लँड लेवलर. आणि लेझर लँड लेवलरच्या सहाय्याने त्याला फक्त आपल्याला जे आहे त्याचं आपल्याला किती खोली आणि किती उंची आपल्याला समतल करायची आपण एकदा सेटिंग केल्यानंतर ती मशीन ॲटोमॅटिक पुढची सेटिंग करते. आणि लेझर गायडेड बीम्स असतात की ते आपल्याला सुचवतं की हे बरोबर लेवल झालंय किंवा नाही झालेलं आहे. त्याचा फायदा एक होतो की आपल्याला सिंचन करताना सारख्या प्रमाणामध्ये आपल्याला पाणी पूर्ण पिकाला पूर्ण क्षेत्रामध्ये होतं आणि चांगल्या प्रकारे उत्पादन आपल्याला शेतामधून लेझर लँड लेवलरच्या यंत्राच्या सहाय्याने आपल्याला मिळू शकतं. आणि जमिनीचा समतल करण्याचा जो खर्च आहे तो सुद्धा आपल्याला कमी येतो. आणि हा ट्रॅक्टर चलित यंत्र असल्यामुळे आपल्याला एक फायदा होतो की आपल्याकडे ट्रॅक्टर्स असतात, फक्त पुढची अटॅचमेंट आहे ती आपल्याला, मागची अटॅचमेंट आपल्याला ती घ्यावी लागते. साधारण 5 ते 6 लाख रुपये किंमत ही या लेझर लँड लेवलर या यंत्राची आपल्या बाजारामध्ये आहेत. आता आपल्या हे बंड फार्मर्स जे आहेत की आपण जे बंड्स म्हणजे आपल्याला धुरी तयार करण्यासाठी, रोटो पडलर म्हणजे एकाच वेळेला चिखलनी सुद्धा आपण त्या करू शकतो. रोटावेटर आपण पाहिलं यांनी सुद्धा चिखल करू शकतो, पण वेगवेगळ्या पद्धतीचे ब्लेड्स पण रोटावेटरमध्ये असतात. आपण साधारणपणे रोटावेटर म्हटलं की एल टाईपचेच ब्लेड्स आपण वापरतो, पण जे टाईपच्या ब्लेड्स, सी टाईपच्या ब्लेड्स पण असतात. तर आपल्या कामाच्या गरजेनुसार रोटावेटरच्या ब्लेड सुद्धा आपण बदलू शकतो. आता रोटरी टिलर आहे ज्याला आपण पॉवर टिलर सारखं आपण वापरू शकतो. आणि रोटो कल्टिवेटर आपण पाहिलं ते सुद्धा शेवटी काय जमीन तयार करण्यासाठीचेच हे सर्व यंत्र आहेत. आणि सर्व यंत्र काही आपण प्रत्येक शेतकरी घेऊ शकत नाही किंवा घ्यायची पण गरज नाही. मग त्यामध्ये कृषी अवजारे बँक जे आहे ते कृषी अवजारे बँक्स आपण घेऊ शकतो. बचत गट आहेत, शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत, यांच्या मार्फत विविध शासनाच्या योजना आहेत, त्याच्यामधून आपण जी ट्रॅक्टरच्या जमीन तयार करण्याची लँड डेव्हलपमेंट अँड टिलेजची जी मशीन्स आहेत आपण घेऊ शकतो. आणि आपल्या कस्टम हायरिंग सेंटर म्हणून किंवा भाडेतत्वावर आपण आपल्या गावातील शेतकऱ्यांना त्याचा उपयोग करून देऊ शकतो. आणि त्यांना त्याचा तो सुद्धा एक व्यवसाय झालेला आहे. आता शेतकऱ्यांचे तरुण शेतकरी आहेत त्यांचा सुद्धा ट्रॅक्टर, ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे ते स्वतःच्या घरची कामं झाल्यानंतर बाकीच्या शेतकऱ्यांना मदत करतात आणि त्यांचा तो सुद्धा एक स्वयंरोजगाराचा व्यवसाय झालेला आहे. हा जो एक पाहिला ब्लेड हॅरो, जसं आपण कल्टिवेटर पाहिलो त्याचप्रमाणे हा ब्लेड हॅरो सुद्धा आहे की आपल्याला वखर आपण द्यायचं असेल खूप मोठ्या क्षेत्रावर, तर जसं बैलाच्या साहाय्याने तर आपण ट्रॅक्टरच्या साहाय्याने सुद्धा आपण वखरणी करू शकतो. एक डिस्क रिजर हा सुद्धा एक नांगरटीचाच प्रकार आहे ज्याच्यामधून खोल 2, 3 फाळी 4 फाळी आपल्या ज्या डिस्क आहेत त्या वापरून आपल्याला नांगरटी करता येतं. आपण JCB पाहतो तसा ट्रॅक्टर चलितचा सुद्धा छोटा JCB ट्रॅक्टरवर चालणारा सुद्धा आपण तयार करू शकतो आणि ते चांगल्या प्रकारे वापरता येतो. केजव्हील, आता धान शेतीतील शेतकऱ्यांना माहीत आहे की केजव्हील ट्रॅक्टर शेतामध्ये चिखलणी करताना फसू नये म्हणून केजव्हील वापरल्या जातात. हे रिजर्स आहेत, ही रिजर्स आपल्याला सऱ्या पाडण्यासाठी, पाणी वाहून करण्यासाठी आपल्याला उपयोगात येतात किंवा या मधल्या तयार झालेल्या गादी वाप्यावर आपण भाजीपाला लागवडीसाठी आणि बाकीचे पिकं लावण्यासाठी आपल्याला उपयोगात. आता 3 पॉइंट हिच ट्रेंचर आहे की आपल्याला जर मध्ये सऱ्या पाडायच्या असेल आणि जास्तीचं पाणी निचरा करायचं असेल तर आपल्याला हा ट्रेंचर जो आहे हा आपल्याला खूप कामाचं आहे, जेणेकरून आपला जास्तीचं झालेल्या पाण्याचा आपण निचरा याच्यातून करू शकतो. आता आपण सुरुवातीपासून एक जी यंत्र पाहिली सर्व याच्यामध्ये सीडकम फर्टिलायझर म्हणजे म्हणजे पेरणी यंत्र आहे, स्ट्रीप टिल सीड ड्रिल आहे म्हणजे छोट्या छोट्या आपल्याला सऱ्यांमध्ये आपण याच्यातून पेरणी करू शकतो. मल्टीक्रॉप प्लांटर
एका वेळेला वेगवेगळ्या प्रकारचे बियाणे आपल्याला जर पेरायचे असतील तर मल्टीक्रॉप प्लांटर्स आपण त्याच्यामधून वापरू शकतो. झिरो टिल मल्टीक्रॉप म्हणजे वेगवेगळी पिके परंतु कोणत्याही जमिनीची तयारी न करता, म्हणजे झिरो टिल म्हणजे कोणती शून्य मशागतीद्वारे कोणतीही मशागत न करता आपण वेगवेगळी पिकं पेरायची असतात. हा मशीन आपल्याला वापरावे लागते. त्याच्यामुळे इन्व्हर्टेड टी टाईपचे फरो ओपनर्स वापरले असतात, इन्व्हर्टेड टी टाईपची. त्याच्यामुळे आपल्याला सरळ पेरणीसाठी उपयोग होतो. रेस्ड बेड प्लांटर्स, ही रेस्ड बेड आहेच आपल्याला सरी वरंबा पद्धतीने आपण बेड तयार केले जातात आणि प्लांटिंग केले जाते. शुगर कॅन प्लांटर्स म्हणजे आपल्याला खूप मोठ्या आपलं शेतकरी महाराष्ट्रातील आहे की आपण आपल्याला ऊस लागवड केलं जातं. मग त्याला मनुष्याच्या द्वारे ऊस लागवड करण्यापेक्षा सरळ ट्रॅक्टरद्वारे आपण ऊस लागवड सरी पाडणे आणि त्याच्यामध्ये बेण्याचे जे आहे ते टाकू शकतो आणि शुगर कॅन प्लांटर सुद्धा आपण त्यामधून वापरू शकतो. दुसरा पंजाबच्या शेतीमध्ये आणि आपल्या भागामध्ये सुद्धा पूर्व विदर्भामध्ये उपयोगात येऊ शकतो तो हॅपी सीडर नावाचा जो यंत्र आहे. जसं आपण शून्य मशागतीचं यंत्र त्याचप्रमाणे हॅपी सीडर हा 55 हॉर्स पॉवर ट्रॅक्टरवर चालतो आणि कोणतीही मशागत न करता आपण सरळ धानाच्या धसकटांमध्ये सुद्धा आपण हॅपी सीडरच्या द्वारे आपण पेरणी करू शकतो. किंवा टर्बो सीडर्स आहेत की तो पूर्ण तणीस आहे ती तोडून टाकतो, जमिनीमध्ये मिसळतो आणि पेरणी करतो. हा सुपर सीडर आहे, तो सुद्धा त्याचप्रमाणे खूप मोठ्या क्षेत्रावर रोटावेटर चालवून जमीन लेवल करून एकाच वेळेला सोबतच पेरणी करतो, जेणेकरून जमिनीमध्ये असलेली आर्द्रता जे आहे, मॉइश्चर आहे ते उडून जात नाही आणि सोबत पेरणी केल्यामुळे आपल्या एकाच पासिंगमध्ये आपले सर्व कामं पूर्ण होऊन जातात. आता हा रेस बेड प्लांटर विथ इन्क्लाइड प्लेट आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. बीबीए प्लांटर आपण पाहिलं, रिच फरो प्लांटर्स पाहिले. हे अशा प्रकारचे खूप मोठे यंत्र आहेत. पोटॅटो प्लांटर जास्त कॅपॅसिटीचे, व्हेजिटेबल प्लांटर्स, न्यूमॅटिक प्लांटर. ॲक्वा फर्टिसिड्रिल म्हणजे जर लिक्विड खते असतील म्हणजे द्रवरूप खते जर आपल्याला एकाच वेळेला द्यायचे असेल पेरणीसोबत, किंवा आता आपण बरेच शेतकरी आपल्याला सोयाबीन पेरणीनंतर ताबडतोब त्याच्या पाठीमागे तणनाशकाची फवारणी करतात. तर ह्या प्रकारचे यंत्र त्याच्यासाठी सुद्धा उपयोग आहे. आता बरेच शेतकरी भाजीपाला लागवड करताना मल्चिंगचा सुद्धा वापर करतायत किंवा मल्चिंग लावावी लागते. प्लॅस्टिक मल्चिंग मशीन, लेईंग मशीन सुद्धा आपल्याला विकसित झालेले आहेत. आणि न्यूमॅटिक व्हेजिटेबल सीडर्स पण आहेत की भाजीपाल्याची बियाणंच पेरायचं. समजा कांद्याचं बियाणं असं, कांदा रोप करून लागवड करण्यापेक्षा आपण सरळ कांद्याचं बियाणंच जर पेरलं तर आपल्याला खूप चांगल्या अंतरावर आपला कमी खर्चामध्ये आपण जास्त क्षेत्रावर पेरणी करू शकतो. ही अशी वेगवेगळ्या प्रकारची यंत्र अवजारे आपल्याला पाहायला मिळतात. आता हे फर्टिलायझर स्प्रेडर आहे. आपण शेणखत पसरवायचं असेल तर आपल्याला किंवा दुसरी कोणती खतं पसरवायची असेल तर हा फर्टिलायझर स्प्रेडर वापरता येतो. मॅन्युअर स्प्रेडर जो आहे, आपल्याला आपली जी गावातील शेणाचं असेल किंवा काडी कचऱ्याचं जो खत असेल आपल्या शेतामध्ये पसरवायचं असेल तर एका वेळेला आपण वापरू शकतो. पोटॅटो हार्वेस्टर म्हणजे तुम्ही मोठ्या क्षेत्रावर हार्वेस्टिंग केलेलं असेल, पोटॅटो म्हणजे आपला बटाटा लागवड केला असेल तर तो काढण्यासाठी हा पोटॅटो हार्वेस्टर आपल्याला वापरता येऊ शकतो. हळद लागवडीसाठी शेतकरी असतील तर हळद पण आपल्याला याच्यातून काढता येते, आले काढता येते. ग्राउंडनट हार्वेस्टर सुद्धा तयार झालेले आहेत. म्हणजे भुईमुगाची सुद्धा आपण लागवड केली असेल तर भुईमुगाची सुद्धा आपण हार्वेस्टिंग ट्रॅक्टरच्या सहाय्याने करू शकतो. ओनियन हार्वेस्टर, कांदा काढण्यासाठी सुद्धा आपल्याला जी यंत्र आहेत ती विकसित झालेली आहेत. तर ही वेगवेगळ्या प्रकारची ग्राउंडनट हार्वेस्टर सारखे म्हणजे ज्याच्यामध्ये मजुरांच्या कमीत कमी खर्चांमध्ये आपण या यंत्रांचा आपण वापर करू शकतो. आता ग्रास वीड स्लॅशर, आपल्या जी काही तण तयार झालेली आहेत ती जमिनीमध्येच गाडून टाकायची असेल तर ती स्लॅश करायचं आहे. पॉवर विडर, रिपर्स, इंटररो कल्टिवेटर, ट्रॅक्टर माउंटेड कल्टिवेटर, रोटरी विडर्स म्हणजे 2 ओळीतील कपाशीच्या आतमधील जे तण असेल त्याच्यामध्ये आपण सरळ रोटावेटर चालवून त्याच्यामध्ये पूर्ण त्याच्यातील तण आपल्याला जमिनीमध्ये गाडू शकतो आणि आंतरमशागत करू शकतो. ही वेगवेगळ्या प्रकारची इंटरकल्टिव्हेशनची जी यंत्र आहेत, आंतरमशागतीची यंत्र आहेत, ही विकसित झालेली आहेत. याचा आपण वापर करू शकतो. आता रेसिड्यू मॅनेजमेंट इक्विपमेंट्स म्हणजे जे पिकांचे अवशेष आहेत तर पिकांचे अवशेष कोणती आपल्या जमिनीमध्ये टाकण्यासाठी आपण पाहू शकतो. ते स्ट्रॉ रिपर, रेक आपण पाहिले, स्ट्रॉ मल्चिंग मशीन, स्ट्रॉ चॉपर्स आहेत, राऊंड बेलर्स आहेत म्हणजे गोल बेल्स आपल्याला तयार करतात. ऊसाच्या पाचटीची पण करता येते आपल्याला, ज्वारीची करता येते, तणीसाची करता येते, गव्हाच्या पण काढाची आपल्याला करता येते. कॉटन श्रेडर, उभ्या पराठीला आपण जर तुकडे करून आपल्या जमिनीमध्ये आपण त्याच्यामध्ये गाडू शकतो म्हणजे पराठी उपटण्याचं आपल्याला काम पडत नाही.
आणि त्याच्यामध्ये आणखी कोकोनट फ्रंट चॉपर्स जे आहेत, हे रेक्स मशीन आहेत, ट्रॅक्टर माउंटेड ड्रिपर्स आपण पाहिलं, फोरेज हार्वेस्टर मशीन आहे. म्हणजे खूप मोठ्या क्षेत्रावर जर आपण चारा पिके लागवड केली असेल तर ती कापून टाकण्यासाठी सुद्धा आपल्याला फोरेज हार्वेस्टर मशीन्स आपल्याला वापरता येतात. सेल्फ प्रोपेल्ड फोरेज हार्वेस्टर्स आणि त्याला वापरण्यासाठी ट्रॉली. आता आपल्याला ट्रॉली म्हटलं की फक्त मालाची वाहतूक करण्यासाठी आहे असं आपल्याला वाटतं, परंतु बरेचसे कामं आपल्याला ट्रॉलीच्या मदतीने सुद्धा सोबत करता येतात. आता त्यामध्ये शुगरकेन स्टबल शेवर आहेत, शुगरकेन ट्रॅश कटर आहेत, म्हणजे जी ती पाचट आहे ऊसाची आपण त्या जमिनीमध्ये गाडण्यासाठी. फोरेज हार्वेस्टर जे आहे तर मका असेल किंवा बाकीचा जो चारा पीक असेल ते सरळ कट करून आपल्या ट्रॉलीमध्ये टाकल्या जातात. कॉटन स्टॉक ऑपरेटर म्हणजे पराठी न उपटताच, कपाशीची पराठी न उपटताच सरळ ट्रॅक्टरच्या साहाय्याने आपण ती उपटणी करू शकतो. रोटरी स्ट्रॉ स्लॅशर, जो काही आपले शेतामध्ये तण उगवले असेल ते सरळ जमिनीमध्ये गाडायची, त्याला मग आपण नांगरटी वगैरे करायची गरज नाही. श्रब मास्टर, जी काही छोटे मोठे झुडपी असतील शेतीमधील ते श्रब मास्टरने आपण उकडून टाकू शकतो, काढू शकतो. अशा प्रकारची जी वेगवेगळ्या प्रकारची यंत्र आहेत त्यामध्ये फ्लेल श्रेडर्स, फ्लेल मॉवर, फोरेज हार्वेस्टर्स, हा इनफिल्डर. आता जे शुगरकेन हार्वेस्टर आहेत त्यांना इनफिल्डर माहीत असतील. इनफिल्डर म्हणजे जे मशीननी ऊस कापणी केले जाते मशीनच्या साह्याने, मग त्याचे 1-1 फुटाचे तुकडे केलेले असतात, तर ती सगळे तुकडे या इनफिल्डरमध्ये टाकले जातात आणि ते सरळ साखर कारखान्यावर मग घेऊन जातात. ते इनफिल्डरचा पण वापर आहे, त्याला पुढची चाकं नसतात. रिपर कम बाइंडर, फॉरेज हार्वेस्टर, ही सर्व जी मशीन आहेत आपल्याला हार्वेस्टिंगसाठी आहेत. आता थ्रेशर्स जे आहेत की खूप मोठ्या प्रमाणात 90-95% पर्यंत थ्रेशरची वापर आपल्या शेतकऱ्यांना माहीत आहे. आपण मळणी यंत्र आपण वापरतो प्रत्येक पिकासाठी, जसं आपल्याला सोयाबीनसाठी असेल, तुरीसाठी, ज्वारीसाठी, गव्हासाठी आपल्याला आहे. प्रत्येक पिकासाठी आपल्याला मळणी यंत्र लागतात. तर वेगवेगळ्या प्रकारचे थ्रेशर आहेत आणि कंबाईन हार्वेस्टर्स पण आपल्याला आहेत. आता प्लांट प्रोटेक्शनमध्ये आपल्याकडे सरळ फक्त फवारणीसाठी आपण पाठीवरचे नॅपसॅक स्प्रेअरच वापरतो. आता बॅटरी ऑपरेटेड स्प्रेअर झालेले आहेत, त्यामध्ये ट्रॅक्टर चलित पण आपण आहेत. एअर असिस्टेड स्प्रेअर आहेत हॉर्टिकल्चरमध्ये वापरण्यासाठी. लाईट ट्रॅप्स आहेत, बूम स्प्रेअर आपण पाहिले, इलेक्ट्रिक बर्ड रिपेलंट्स आहेत. तर ही सर्व प्रकारची जी बर्ड रिपेलंट म्हणजे काय, आपल्याला पक्षी आपल्याला जे पळवायचे असेल आपल्या शेतामधून तर आपल्याला ते आवाज केल्यानंतर ती पक्षी सुद्धा आपल्या शेतामध्ये थांबणार नाहीत, म्हणजे पक्षी मारायची उडवायची आपल्याला गरज पडत नाही. तर ह्या प्रकारे सुद्धा आपल्याला वेगवेगळी यंत्र अवजारे आपल्याला वापरू शकतो. त्याच्यानंतर पुन्हा पोस्ट हार्वेस्ट सुद्धा आहे. मिनी राईस मिल, दाल मिल, मिलेट मशीन, मिनी ऑइल मिल्स, एक्स्ट्रॅक्टर्स, पोमोग्रेनेट अँड एरिल एक्स्ट्रॅक्टर्स म्हणजे डाळिंबाचे दाणे काढण्यासाठीची मशीन, ह्या सुद्धा आपण यांत्रिकीकरणामध्ये वापरू शकतो. पोस्ट हार्वेस्ट मशिनरीमध्ये पॅकिंग मशीन, हायड्रेटर, क्लीनर, ग्रेडर, पल्वरायझर सुद्धा आहेत, सेपरेटर्स आहेत, हे सुद्धा आपल्याला वापरता येऊ शकतात. त्यामध्ये मॅन्युअल आणि ॲनिमल ड्रॉन इम्प्लिमेंट्समध्ये आता ही वेगवेगळ्या प्रकारची जी यंत्र अवजारे आहेत आपण वापरतो, पाहिलेली आहेत, तर ही आपण नक्कीच वापरावी. आता माझा वेळ संपत असल्यामुळे मी थोडंसं फास्ट घेतो. त्यामध्ये पॅडी सीडर्स आहेत, डिबलर्स आहेत, हँड ऑपरेटेड डिबलर्स आहेत, ड्रम सीडर्स आहेत. ही जी खूप मोठ्या प्रमाणात यंत्र आणि अवजारे तयार झालेली आहेत. आपल्याला फक्त गरज आहे की आपली योग्य आपल्याला आवडी निवडीनुसार आपल्याला गरजेनुसार आपण त्या यंत्र अवजारांची निवड करायची आहे आणि त्याचा आपल्या शेतीमध्ये वापर करायचा आहे. फक्त एक आहे की ह्या शेतीमध्ये आपण सर्व यंत्र घेऊ शकत नाही, त्यामुळे आपण भाडेतत्वावर आपण यंत्र जर घेतली, सारखी पिकं घेणारे शेतकरी असेल त्यांच्यामध्ये मिसळून आपण बचत गटांमार्फत, शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत जर यंत्र अवजारे घेतली तर ते आपल्याला खूप फायदेशीर ठरू शकतात. कमी खर्चामध्ये आपण त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो, वापरता येऊ शकतं आणि आपली जी गुंतवणूक आहे ती कमी गुंतवणुकीमध्ये आपण त्याचा जास्तीत जास्त वापर करू शकतो. हे माझ्या सर्वांना त्या पद्धतीने यांत्रिकीकरणाचा अवलंब करण्याचं एक आम्ही या ठिकाणी आपणास आवाहन करतो. आणि आपले काही प्रश्न असेल तर आपण मला विचारू शकता. ठीक आहे, नवीन पुढचे वक्ते आलेले आहेत, त्याच्यामुळे मग नंतर संपल्यानंतर मला भेटून आपले काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकता. धन्यवाद.